नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा स्वागत आहे। आज आपण एका अशा MBBS कॉलेजबद्दल माहिती घेणार आहोत की ज्यामध्ये तुम्हाला खूप कमी मार्कावरती यावर्षी ॲडमिशन होऊ शकते। कारण या कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो मागील वर्षी खूप कमी गेला होता। त्याचबरोबर ज्याही विद्यार्थ्यांना स्कोअर यावर्षी कमी येत असेल तर नक्कीच तुम्ही या कॉलेजचा विचार करायला हवा। त्यासोबतच आपण या व्हिडिओमध्ये कॉलेजचे 5 इम्पॉर्टंट पॉईंट्स बघणार आहोत, ज्यामध्ये या कॉलेजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ, त्याची फीज, हॉस्पिटल, त्यामधील पेशंट फ्लो, त्यासोबतच हॉस्टेल मेस आणि इतर चार्जेस किंवा डिपॉझिट जे आहेत या पॉईंट्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर इतर विद्यार्थ्यांसोबत देखील शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण बोलणार आहोत परभणी मेडिकल कॉलेज। तर हे कॉलेज मागील वर्षी या कॉलेजमध्ये सर्वात कमी कट ऑफ गेला होता। त्याचबरोबर जे कॉलेज आहे तर ते परभणी शहरापासून एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरच आहे। कॉलेज 2023 सुरू झालं आहे आणि हे कॉलेज एक सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, म्हणजे तुम्हाला या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप बेनिफिट्स देखील भेटू शकतात। त्याचबरोबर हे कॉलेज माजलगाव परभणी रोडवरती स्थित आहे। साधारणपणे या कॉलेजमध्ये आपल्याला 150 विद्यार्थ्यांची इनटेक कॅपॅसिटी बघायला मिळणार आहे। तर चला आपण पुढे या कॉलेजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आहे तो बघूयात। सर्वात अगोदर आपण विचार केला तर SC कॅन्डिडेटसाठी या कॉलेजमध्ये 531चा कट ऑफ गेला आहे। नंतर येतो ST कॅन्डिडेट, तर या कॅटेगरीसाठी 400 मार्कावर हे कॉलेज क्लोज झालं आहे। पुढे आहे VJ कॅटेगरी, तर या विद्यार्थ्याला 585 मार्कावर हे कॉलेज भेटलं आहे। नंतर येते NT कॅटेगरी, तर यामध्ये NTB साठी 559 वरती या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं आहे। नंतर येते NTC कॅटेगरी, तर यामध्ये आहे 599। NTDचा कट ऑफ थोडा जास्त आहे, NTDचा गेला आहे 602। त्याचबरोबर पुढे आपण ओपन, त्यानंतर OBC आणि SBC कॅटेगरीचा कट ऑफ बघूयात। तर हा कट ऑफ मागील वर्षीचा आहे, जो की 3rd राऊंडचा असणार आहे। या सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी। त्याचबरोबर जर तुमचा स्कोर यावर्षी कमी येत असेल परंतु जर तुम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग केली तर देखील तुम्हाला यावर्षी कॉलेज मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत। आमची जर पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर आम्हाला 920 910 1770 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। आपले टीम मेंबर्स तुम्हाला नक्कीच हेल्प करतील। पुढे आपण जर ओपन किंवा जी EWS कॅटेगरी आहे याचा जर कट ऑफ बघितला तर तो गेला आहे 600 मार्क। विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्या की जे EWS कॅटेगरी आहे ती महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसला लागू होत नाही, फक्त तुम्हाला जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यासाठीच EWS कॅटेगरी ही लागू होणार आहे। पुढे आहे OBC, तर 598वर विद्यार्थ्याला हे कॉलेज भेटलं आहे। नंतर येते SCBC कॅटेगरी, यामध्ये 599 मार्कावर हे कॉलेज विद्यार्थ्याला अलॉटमेंट झाली आहे। तर पुढे आपण या कॉलेजचे जे फी स्ट्रक्चर आहे ते बघूयात। तर स्क्रीनवरती तुम्ही परभणी मेडिकल कॉलेज, जे की परभणीमध्ये स्थित आहे, तर याचं कॉलेजचं फी स्ट्रक्चर बघत असाल तर यामध्ये आपण जर विचार केला की जर कॅटेगरी वाईज फीज आहे ओपन विद्यार्थ्यांसाठी तर ती राहणार आहे 8.5 लाख रुपये। पुढे आपण OBC, EBC, EWS किंवा SCBC कॅन्डिडेटसाठी जी फीज आहे ती राहील जवळपास 4,63,637। नंतर येते NT कॅटेगरी, त्यासोबत VJ किंवा SBC। त्यानंतर जर तुम्ही SC किंवा ST कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी कुठल्याही प्रकारची ट्युशन फीज आणि डेव्हलपमेंट फीज हे कॉलेज आकारणार नाही आहे। नंतरचे चार्जेस जे आहेत ते लायब्ररी किंवा लायब्ररी डिपॉझिट, लॅबोरेटरी चार्जेस हे राहणार आहे। त्यासोबत कॉशन मनी, जे अनेक प्रकारचे इतर डिपॉझिट आहे। जर तुमचं बजेट चांगलं असेल तर नक्कीच या कॉलेजचा तुम्ही विचार करा। तर तुम्ही इथं हॉस्टेल आणि मेसचं चार्जेस देखील बघू शकता। हॉस्टेलचे तुम्हाला 1.5 लाख रुपये आहे, मेसचे तुम्हाला 1,05,000 रुपये आहे। त्यासोबत लॉन्ड्रीचे चार्जेस आहेत, म्हणजे ग्रुप C साठी तुम्हाला 3,85,000 रुपये लागणार आहे। त्याचबरोबर ग्रुप B म्हणजे जे डिपॉझिट आहे त्यामध्ये जिमचं असेल, तुमचं लॅबोरेटरी चार्जेस, तर त्यासाठी तुम्हाला 4,25,000 रुपये हे प्रत्येक कॅन्डिडेटला लागणार आहे। तुमचे डिफरन्स जो आहे फीजमध्ये तर तो फक्त जो पहिला कॉलम आहे किंवा ग्रुप A आहे त्यामध्ये लागणार आहे। नंतर जे चार्जेस आहेत लायब्ररी असेल किंवा डिपॉझिट जे असतील ते हॉस्टेल मेसचे चार्जेस ते प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता सेम राहणार आहे। पुढे आपण
तुम्ही इथं NRI किंवा जो IQ आहे मॅनेजमेंट 15% कोटा त्याची देखील फीज बघू शकता. तर इथे आपण ज्या विद्यार्थ्यांचं बजेट कमी असेल परंतु MBBSच करायचं असेल तर तुम्ही अदर स्टेट म्हणजेच UP असेल, MP, कर्नाटक याचा विचार करू शकता. इथं तुम्हाला खूप कमी पॅकेजमध्ये ॲडमिशन होऊ शकते. किंवा जर तुम्हाला आमच्याकडून करायचं असेल तर सर्वात कमी बजेटमध्ये तुमचं MBBS होण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकतो. त्याचबरोबर जर तुम्हाला ॲब्रॉडसाठी काही गायडन्स हवा असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा नंबर आहे 920 910 1770 व तुमच्या संपूर्ण ॲडमिशनची जबाबदारी आमची असेल. तुम्हाला मेरिट ॲडमिशन हवा असेल किंवा मॅनेजमेंट किंवा जर तुम्हाला ॲब्रॉडसाठी जर ट्राय करायचं असेल तरी देखील तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. MBBS ॲब्रॉडकरिता आपल्या इथून म्हणजेच आपल्या कन्सल्टन्सीमधून खूप सारे विद्यार्थी रशिया, जॉर्जिया, त्यासोबत फिलिपिन्स, नेपाळ या देशांमध्ये गेले आहे. एकंदरीत या विद्यार्थ्यांचं इंडियापेक्षाही खूप कमी बजेटमध्ये ॲडमिशन हे आम्ही सक्सेसफुली केलं आहे. त्यासोबत जर तुम्हाला आपल्या ऑफिसला व्हिजिट करायचं असेल तर आपली एक ब्रांच संगमनेर म्हणजेच अहिल्यानगर आणि दुसरी ब्रांच ही पुण्याला आहे. नक्कीच तुम्ही आपल्या ऑफिसला व्हिजिट करू शकता आणि तुमचे जे काही डाऊट असतील ते आम्हाला विचारू शकता. त्यासोबत आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही काही डाऊट असतील तर कमेंट करू शकता. आमचा नंबर आहे 920 910 1770 यावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती DM करू शकता. तर तुम्हाला अशीच माहिती आवडत असेल नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आपण भेटूयात नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये. धन्यवाद.